खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज उतरणार रस्त्यावरती। अकोले तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। अकोले तालुक्यातील रेडे गावातील छगन शांताराम कर्णिक यांनी केलेले बांधकाम अनधिकृत आहे असे रेडे गावातील ग्रामस्थांचे म्हणणे असून या संदर्भात त्यांनी पोलीस प्रशासन व तहसील कार्यालय अकोले यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला आहे। त्यात स्पष्ट उल्लेख केला आहे की रेडे या गावात सर्वे क्रमांक 30 या ठिकाणी छगन कर्णिक हे अनधिकृत चर्च चालवतात व धर्म परिवर्तनाचे प्रयत्न करतात असे आरोप रेडे ग्रामस्थांनी केले आहे। त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या हिंदू तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप बजरंग दल यांनी केला असून याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज अकोले यांच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता महात्मा फुले चौक येथे करण्यात आले आहे। यावेळी घडलेल्या सर्व प्रकाराविषयी महासंगम न्यूज सोबत बोलताना ग्रामस्थांनी तीव्र भावना प्रकट केल्या। नमस्कार, मी दत्ता पांडे, रेडे गावचा ग्रामस्थ आहे। आमच्या रेडे गावामध्ये एक अनधिकृत चर्च भरवलं जाते। या चर्चच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचं धर्मांतरण केलं जाते। हे धर्मांतरण थांबवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो असता आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती खोटे नाटे गुन्हे दाखल केलेले आहेत। याच्या निषेधार्थ दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी महात्मा फुले चौक या ठिकाणी 10:30 वाजता रास्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत। तरी सकल हिंदू समाजाला विनंती आहे की आपण या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मकार्यात सहभागी व्हावं ही नम्र विनंती। धन्यवाद। जय श्रीराम। मी शिवाजी बारसूर। आमच्या रेडे गावात चाललेलं अनधिकृत बांधकाम, अनधिकृत धर्मांतरण हे थांबवण्यासाठी आम्ही सकल समाज हिंदू समाजाच्या वतीने 24 जानेवारी 2026 रोजी महात्मा फुले चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन आयोजित केलेलं आहे। तर सकल हिंदू समाजाने या आंदोलनात सहभागी व्हावे व हे जो धर्मांतरणाचा कॅन्सर रूपी आपण म्हणू शकतो, हा जर थांबवायचा असं आता तर सगळ्यांनी या मैदानात उतरणे गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही। सकल हिंदू समाजाला आवाहन करतो की सर्वांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे। जय श्रीराम।